राजमाता आपल्या हाय गाईज, जय भवानी आणि जय शिवराय. मी ओम म्हात्रे पुन्हा एकदा ग्रेट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे ती म्हणजे श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे तिथीप्रमाणे. तसंच आज 26 जून आणि 27 जून तुम्हाला तर माहितीच आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तो म्हणजे श्रीमान रायगडावर कशाप्रकारे जल्लोष असतो तो म्हणजे राज्याभिषेकाचा. तर 6 जूनला काय आपल्याला जायला भेटलं नाही, पण आता आपण तिथीप्रमाणे जाणार होते म्हणजे राज्याभिषेकमध्ये सहभाग होण्यासाठी. तर कशाप्रकारे शिवराज्याभिषेक सोहळा आपला रायगडावर संपन्न होते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला जाऊ श्रीमान रायगडावर कशाप्रकारे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतो तो पाहण्यासाठी. आपल्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे, पाहू शकताय. वातावरण भारी आहे. सकाळी जरा पाऊस सुटलेला, वाटला पडेल पण नाही पडला, ते बरं आहे. वाटेमध्ये पाऊस नाही भेटेल तेवढा चांगला आहे आमच्यासाठी. आता पुढे बघू काय होतंय ते. ऑलमोस्ट पोहोचलो आहे ते म्हणजे माणगावला, आणि माणगावला ट्रॅफिक आहे चालू, पाहू शकताय. भरपूर ट्रॅफिक आहे. तर फायनल मित्रांनो, माणगाववरून आतमध्ये टाकल्यावर महाराजांचं स्मारक लागतं, आणि हाच गेट आहे. इथून रायगडाकडे जायला रस्ता आहे, दुसरा पण आहे तो महाडवरून काय जाणार नाही आपल्याला इथून जवळ पडतं आहे म्हणून आपण इथूनच जाऊ श्रीमान रायगडाच्या दर्शनासाठी. फायनली आपण नेचर जस्ट पाऊस सुरुवात झाला आणि निसर्ग बघा कसा बहरला आहे, आणि एकदम पूर्ण सर्वकडे हिरवागार झाला आहे. हा पॉइंट खतरनाक आहे ना, अजून एक आहे पुढं, तर भारी आहे. तर फायनली आपण पोचलो ते म्हणजे 5-8 किलोमीटर अलीकडं, आणि इथं पोलिसांचं प्रोटेक्शन आहे. त्याच्यामुळं त्याही सांगितलं की खालीच पार्किंगला करा, ग्राउंड आहे त्याच्यामुळं खालतीच पार्किंग आहे, पाहू शकता मागं. आणि इथून गव्हर्नमेंटच्या बस आहेत, तिथून आपल्याला जायचं आहे बसमधून श्रीमान रायगडावर. तर फायनली बसमधून उतरलो आहे, आणि अजून आपल्याला अर्धा किलोमीटर चालायचं आहे, मग तिथून पुढं बघू. हा बघा रायगडावरील भागबिल दिसतोय समोर, आपल्याला तिकडं वळायचं आहे गडावर. इकडं पण सिक्युरिटी आहे पाठी, आणि आपण चाललो आता पायरी रस्त्याकडून, रोपवेकडून काही जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर फायनली गड चढण्याची सुरुवात झाली. एवढा उशीर काय पाऊस नाही पडला ते एक नशीब, कारण येतपर्यंत वाटेमध्ये पाऊस का अजून भेटलाय नाही. फायनली टकमक टोक इथं आपल्याला जायचं आहे. वाटेत एक आहे धबधबा, पावसामध्ये एक भेटला धबधबा, तिथं तोंड धुवून घेऊ. तर धबधबा तोंड धुतलं तर एकदम फ्रेश वाटते, एकदम थंडगार पाणी होता. तर फायनली मागं महाद्वारची तटबंदी पाहू शकते वर. थोड्याच वेळात आता आपण महाद्वाराजवळ पोचू. तर फायनली महाद्वाराजवळ आलोय आपण, पाहू शकताय.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. फायनली म्हातारवाजा क्रॉस केला आणि चाललोय गडावर. हत्ती तलावाजवळ पोचलोय आणि लेफ्ट साईडलाच लागतो तो म्हणजे हनुमान टाका बघा, पाहू शकताय. आणि वर आहे शिरकाई देवीचं मंदिर. तर आता चाललोय आपण गडावर शिरकाई देवीचं दर्शन घेऊ. होळीच्या मैदानात कशा प्रकारे सोहळा असतो आता पाहायला मिळणारच आहे. तर चला बघ, इकडे शिवभक्तांसाठी जेवणाची सुविधा आहे, तिकडे पाणी सुद्धा आहे. जायचं सर्वप्रथम शिरकाईचं दर्शन घेऊया आपण. मित्रांनो फायनली शिरकाई देवीचं दर्शन घेतलंय आणि आता चाललं ते म्हणजे होळीच्या मैदानात. तर तुम्ही होळीच्या मैदानात पब्लिक बघितलीच असेल कशी आहे ती. तर आम्ही पब्लिक जरा इकडं नगरखान्याजवळ राज सदरजवळ कमी पब्लिक आहे म्हणून आम्ही आता तिकडे जाऊन दर्शन घेऊन येतो आणि मग तिकडेच राहतो आम्ही पण. तर फायनली आपण नगरखाना क्रॉस केला, राज सदरवर होतो आणि पाहू शकता भजन. कोकणकडा मित्र परिवाराचे आभार आणि उपकार मानावे तेवढे कमी आहे, कारण कोकणकडा मित्र परिवार. रासदरवरून आलोय आणि आता चाललं ते म्हणजे समाधीचं दर्शन घेण्यासाठी. जगदीश्वरचं दर्शन आणि समाधीचं दर्शन घेऊ आता आपण. हे बघा बाजारपेठ. हा बघा टकमक टोक खालून दिसतो तो. इकडे गेला समाधीकडे रस्ता, टकमक टोकावरून इथून पण रस्ता आहे आणि पुढून पण रस्ता आहे. जगाचा ईश्वर जगदीश्वर. तर फायनली जगदीश्वरच्या परिसरामध्ये पोहोचलो आपण. पाहू शकता बघा मागे जगदीश्वरचं मंदिर. फायनली मेन स्पॉटवर पोचायचं होतं ती म्हणजे महाराजांची समाधी. आपले दोघ जण गेटच्या बाहेर थांबून येणारी गर्दी. हा बघा टकमक टोकावरील नजारा एकदम खतरनाक दिसतोय. टकमक टोक. आज वारा कमी आहे तरी लय जोरात असते. जस्ट रायगडावर पाऊस सुरुवात झालाय आता. बघा एकदम ढग पाहू शकता, एकदम खतरनाक दिसतात. एकदम वातावरण एकदम खतरनाक झालाय.
धन्यवाद. इतर जोरदार टाळ्या पराठे करण्याकरता व सर्व टीम करता. उद्या बघू. सुरेश शिंदे पत्रकार यांनी होळीच्या माळावरती सुरेश शिंदे दादा होळीच्या माळावरती जायचे. यानंतर गडबड युद्ध करा. राजमाता जिजाऊ तुपाली युद्ध करा. राजमाता जिजाऊ युद्ध करा. समीर आपण साहित्य व बाकीच्या गोष्टी तयार टिकवेल वर्षभर सर्वांना भेटू ठाकूर बसता आपण पूर्ण संघ बोलायचे. आपल्या आखाड्याचे सर्वात धन्यवाद. ठाकूर वाजता जे खूप जुने मार्गदर्शक आहे. कुठला आखाडा चुकला तर पुढच्या मीटिंगला ते नक्की सांगतात की या प्रकारे बदल व्हावा आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिले असते. त्यांच्यासोबतच ते आमचे तळेकर शुभमदादा संतोषदादा हे पण होते. छत्रपती संघर्ष मर्दानी आखाडा जुन्नर बरोबर आपण छत्रपती संघर्ष मर्दानी आखाडा जुन्नर. छत्रपती संघर्ष मर्दानी आखाडा लवकर या पटकन सगळेजण. रायगडावरील गोष्टी अजून भरपूर तिकडं सुद्धा आहेत. टेंट मारलेत. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेरकाय देवीचा गोंधळ चालू झाला. पाहूया आपण कशा प्रकारे जल्लोष आहे तो.
काल 4:30 वाजता कार्यक्रम संपला आणि आता वाजले 5:40. रायगडावरील सकाळची पहाट. 27 तारखेचा आज काय महोत्सव आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आता कशा प्रकारे चालू आहे तुम्ही पाहायला जा. तर आता पण आपण निरोप घेतो बाराईगडा. आम्ही आता निरोप घेतो आहे आणि जातो आहे आमच्या परतीच्या प्रवासासाठी. पुन्हा एकदा लवकरच बोलवा अशी इच्छा करतो शिवरायांच्या चरणी. तर फायनली आपण गड उतार झालो आहे. तर फायनली गडावरून उतरलो आणि आपली गाडी पार्किंग होती तिथून आपण बसमध्ये आलो. गाडी पार्किंग आहे आपली इकडं. सर्व गाड्यांचं पार्किंग इकडंच आहे. मानगाववरून आले त्यांचे पार्किंग इकडंच आहे आणि महाडवरून आले त्यांची दुसऱ्या साईडला आहे पार्किंग. तर आता आपण आपली गाडी बघू आणि निघू आता इथून. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची व्हिडिओ पाहून कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.